तब्बल 500 वर्षे संघर्ष केल्यानंतर येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य दिव्य संपूर्ण जगाला अभिमान वाटेल अशा जन्मभूमीवरील मंदिरात श्री रामलल्लांची मूर्ती दिमाखाने विराजमान होत आहे। या शुभमुहूर्ताची कायमस्वरूपी आठवण राहावी या उद्देशाने कोदंडधारी श्रीरामांची पंचधातूच्या 3 मूर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी अर्थात भगूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निस्वार्थ सेवा, सरकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणारे अनुलोमचे वस्तीमित्र कैलास भोर, मनोज कुंवर, रोशन चौधरी यांना अयोध्या येथे पूजन करून आणलेल्या प्रभू श्रीराम यांच्या कोदंडधारी पंचधातूच्या मूर्तीचा प्रदान सोहळा भगूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री बालाजी मंदिरात सायंकाळी पार पडला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिनिधी म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या हस्ते वस्ती मित्रांना मूर्ती प्रदान सोहळा पार पडला। तत्पूर्वी तिन्ही मूर्तींचे पूजन तसेच आरती उपस्थितांच्या हस्ते करण्यात आली। या कार्यक्रमास तहसीलदार राजश्री अहिरराव, भाजपचे जिल्हा पदाधिकारी प्रताप गायकवाड, संदीप शेटे, मनोज कुंवर, कैलास भोर, सुनील जाधव, चंद्रशेखर ओहोळ, प्रमोद घुंबरे, विक्रम सोनवणे, मधुकर कापसे, अनंत कापसे, गणेश निसाळ, ज्ञानेश्वर कुंडारिया, शांताराम शेटे, शंकर लकरिया, पार्वती लकरिया, रोशन चौधरी, सुनील जोरे, प्राध्यापक ललित बदे, निलेश हसे, श्याम देशमुख आदींसह विमल कासार, अलका देवगिरे, लता भोर, पूजा कांबळे, राणी कांबळे, संगीता भोर, रश्मिता ताजनपुरे, रोहिणी कुंवर, पल्लवी कुंवर, श्रद्धा कुंवर आदींसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुगामी लोकराज्य अभियानचे दीपक मुंडे यांनी केले। डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी दिनांक 22 जानेवारीचा श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दीपावली सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन या प्रसंगी केले। संदीप शेटे यांनी श्रीराम मंदिर निर्मिती मूर्ती विराजमान सोहळ्याविषयी सविस्तर माहिती दिली। वस्तीमित्र कैलास भोर यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमास रामभक्त भाविक उपस्थित होते। एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक।